नमस्कार मित्रांनो, मी गहिनीनाथ सरवडे आपलं शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, हा आपला बेडवर केलेला हरभरा आहे. याच्या अगोदर पण आपण याच्याबद्दलची माहिती दिली आहे. तर पाठीमागल्या व्हिडिओत आणि या व्हिडिओत भरपूर फरक आहे. मी तुम्हाला म्हणलो होतो की बाबा हा पूर्ण बेड झाकला पाहिजे, तोपर्यंत हरभऱ्याला सेटिंग फुल नाही लागू द्यायचं. तर तुम्ही लक्ष करताय, उगं नॉर्मल थोडं थोडं राहिलं आहे आणि एकच काकरीवर काही 5 फुटाचे बेड आहेत. आतमध्ये ऊस ऊस लावलेला आहे. आपण आता ऊस वापरून पण येऊलेला आहे आणि हरभरं बघा किती पसरलेलं आहे. आणि याच्यामध्ये आत्ता हो का फुलं कुठं चालू झाले हो का, म्हणजे हे असं सगळीकडे नाहीच झाले अजून. म्हणजे याच्यामधली जी वल होती ती आता आपण म्हणजे कमी करायला चालू केलेली, म्हणजे ॲटोमॅटिकच कमी होणार आहे. आता मी थोडंच करणार आहे. पण जोपर्यंत आपल्याला हरभरा पसरू द्यायचा होता तोपर्यंत आपण त्याला पाणी दिलं. आता हरभऱ्याला जवळजवळ 50 ते 55 दिवस झालेला आहे बरं का. आपण तो 1.25 महिन्याचा विचारच केला नाही की बाबा 1.25 महिन्यातच फुलाची सेटिंग म्हणजे फुलं लागू द्यायचं नाही करायचं. आपल्याला जोपर्यंत हरभरा वाढू द्यायचे ना तोपर्यंत वाढू द्यायचा आणि मगच त्याचं पाणी तोडायचं, जेणेकरून फुल लागण चांगली होते. आता याला पाणीच आता जोपर्यंत त्याची म्हणजे सेटिंग व्यवस्थित होत नाही, फुलं लागून जोपर्यंत घाटे सुटत नाहीत तोपर्यंत याला पाणी द्यायची गरज नाही. बघा, वाटतंय का तुम्हाला एकच काकरी आहे आणि अंतर विशेष म्हणजे अंतर आहे ना 5 फुटाच्या सरे. आता तर त्याच्यामधलं किती अंतर राहिले शिल्लक बघा तुम्ही आता. आणि अजून पण थोडं 4-4 बोट ह्यानं वाढते, कसंही वाढते. हे आपलं आपलं जानकी नाही, अंकुरचं चिराग आहे. माझ्या लक्षात राहील नाही. फक्त ह्या पूर्ण प्लॉटमध्ये ना एक 7 किलोच बियाणं पडले बरं का, टोकन मशीनच्या सहाय्यानं. थोडंसं गवत पण झालेलं आहे नॉर्मल, पण हे मोटार जरी उपसून काढलं तरी चालणार आहे. असं काही एवढा विषय राहिला नाही गवताचा. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटतोय हरभरा आपला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्याकडून काही चूक होत असेल हरभऱ्यामध्ये तर ते पण नक्की सांगा. आपण यावेळेस एवढाच एक बदल केला होता, म्हणजे आता सगळेजण काय करतात, अगोदर ऊस लावतात आणि मग त्याच्यामध्ये हरभऱ्याची टोकन केली जाते, म्हणजे टोकन किंवा पेरणी काही म्हणा. पण आपण शक्यतो आता शेतात काही करायचं म्हटलं तर टोकन मशीनशिवाय नाही बरं का. जे पण करायचे आपल्याला टोकनच्या सहाय्याने अगदी कमी बी लागते, मेहनत पण चांगली होते आणि पीक पण एकदम जबरदस्त येते. तर थोडंसं गवत झालेलं आहे, ते गवत काय आता काढून घेणार आहोत आम्ही. म्हणजे यातला विषय काय होते माहिती आहे का, ऊसाच्या अगोदर जर हरभरा लावला, एकतर हरभरा आपल्या मोसमला येते. दुसरी गोष्ट, हरभऱ्याच्या ऊसाचं काही कॉम्पिटिशन होत नाही. आता हरभरा निम्म्याच्या पुढे गेला थोडक्यात. आता गहू अजून वापून येऊ लागला आहे, आपलं हरभरा ऊस अजून वापून येऊ लागला आहे. तोपर्यंत हरभऱ्याचं काय होते माहिती आहे का, जरा तासाला ऊस लागेपर्यंत हरभरा निघून जाते, बरोबर आहे का. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन दोघातलं होत नाही. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.